महाराष्ट्रातील तमाम शिक्षक मित्रांचं मी स्वप्नील हिवराडे आपल्या ह्या गणितवाडी या लाडक्या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आपण मागे टीईटी 2025 साठी बॅचेस घेतलेल्या होत्या. त्यानंतर आपण प्रत्येक बॅच साठी आपण डेमो लेक्चर कंडक्ट करतो. तर मागचेही लेक्चर तुम्ही पहिला दिवस असेल, दुसरा दिवस असेल, असे 3-4 सेशन आपण आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी कंडक्ट केलेले आहेत. तुम्ही सर्वांनी ते लेक्चर्स बघितलेले आहेत. जवळपास हजारो शिक्षकांनी त्या लेक्चर्सला अप्रिशिएशन दिलेलं आहे. त्यानंतर प्रचंड मागणीनंतर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात ही बॅच पुन्हा एकदा सुरू करत आहोत, की ज्यामध्ये आपण अतिशय बेसिक टू ऍडव्हान्स जाणार आहोत. आणि आपलं टार्गेट असणार आहे या बॅच मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणे. टीईटी 2026 जर आपल्याला पात्रता परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल किंवा चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर निश्चित तुम्हाला गणित विषय हा तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क्स पर्यंत घेऊन जाऊ शकतो. 30 पैकी आपल्याला 30 मार्कांचा टार्गेट ठेवायचा आहे. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक पीवायक्यू, प्रत्येक टॉपिकच्या संकल्पना आपल्याला क्लिअर करायच्या आहेत आणि याच मोटिव्हने आपण या ठिकाणी जाणार आहोत. यस, सर्वांचं स्वागत आहे. तर ज्यांनी बॅच मध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांचंही स्वागत, जे अजूनही त्या ठिकाणी घेऊ इच्छितात त्यांचंही सर्वांचं स्वागत आहे. तर आपली ही पूर्णांक बॅच, आपला आजचा हा पहिलाच दिवस आहे. एक 2 किंवा 3 दिवस साधारण आपण युट्यूबलाच हे लेक्चर घेणार आहोत. म्हणजे नवीन शिक्षक मित्र जे आहेत त्यांना समजेल की सर कशा पद्धतीने अध्यापन करतात, बॅच मध्ये किती बेसिक संकल्पना त्या ठिकाणी डेव्हलप करतात, मुळापासून तयारी आपण कशा प्रकारे करून घेतो, जेणेकरून आपला गणितामध्ये जो आत्मविश्वास आहे तो निश्चित वाढणार आहे. ओके, तर आपण आजच्या ह्या पूर्णांक बॅचच्या पहिल्या दिवसाला सुरुवात करूया. गणिताची साधारण सर्वांना भीती असते. आपले विद्यार्थी असतील, आपले शिक्षक मित्र असतील, जे नवीन सुरुवात करतात, ओके, प्रत्येकाला त्या ठिकाणी अडचण असते. तर ही सर्व काही अडचण, तुमची भीती या बॅचला केल्यानंतर निघून जाणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचे मार्क्स निश्चित वाढतील. 7 येत असतील तर तुम्ही 20 पर्यंत जाणार, 15 येत असतील तुम्ही निश्चित 30 पर्यंत जाणार. एवढी तयारी आपण या ठिकाणी तयारी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो कन्सेप्ट आणि ट्रिक्स या दोघांचाही वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. अतिशय बेसिक पासून, बेरीज वजाबाकी क्रियांपासून आपण संख्या प्रणालीपासून आपण अपूर्णांक, लसावी, मसावी सर्व काही बेसिक टॉपिक बघून त्यानंतर आपण ऍडव्हान्स टॉपिक्स कडे आपण जाणार आहोत. ओके, सो अतिशय फायदेशीर बॅच सर्वांना ठरणार आहे. मी फीज वाढवणार होतो या ठिकाणी, मात्र काही पहिल्या 1000 ऍडमिशन साठी, ओके, त्या ठिकाणी आपण हीच फीज ठेवणार आहोत. मागच्याही बॅचचा हजारो शिक्षकांनी फायदा घेतलेला आहे. तुम्ही निश्चित स्पर्धेमध्ये मागे राहू नका. अतिशय माफक फीज म्हणजे 50% ऑफ आहे. नंतर ही फीज ऍज इट इज होणार आहे मित्रांनो. सो निश्चित याचा फायदा घ्या. तुम्हाला निश्चित क्वालिटी कंटेंट या ठिकाणी मिळेल. तर आपण तुम्हाला याच्यापेक्षा कमी फीज मध्येही बॅचेस उपलब्ध असतील ऑनलाईन मध्ये, तुम्ही तिकडेही जॉईन करू शकतात. मात्र तुम्हाला जर आपलं शिकवणं, आपलं कंटेंट त्या ठिकाणी समजत असेल तर कृपया फीज वगैरे या गोष्टींसाठी मला कृपया कॉल करू नका किंवा मेसेज करू नका. आधी अध्यापन बघा, शिकवणं बघा, त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जज करू शकतात. ओके, तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. गणित हा विषय म्हटला म्हणजे आपण 10वी पर्यंत 2 प्रकारचे गणित अभ्यासलेले आहेत. ओके, तर ते गणित आपण कुठले अभ्यासलेले 10वी पर्यंत? सर्वांना कल्पना आहे याची की आपण आधी सुरुवातीला बीजगणित याचा अभ्यास केलेला आहे. आपल्याला गणितामध्ये 2 भाग होती. बीजगणित आहे, त्यानंतर आपण सेकंड पार्ट जो आपण बघितला होता, पार्ट 2, हा भूमिती होता. ओके, त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, आपण कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, आता टीईटी पण एक स्पर्धा परीक्षेचाच भाग झालेली आहे. ओके, मग आता स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या दोघी गणितामध्ये आपल्याला काय करावं लागायचं की आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागायचं. स्टेप बाय स्टेप सोल्युशन आपल्याला काढावं लागायचं. म्हणजे 10वीचा पेपर दिला असेल किंवा 10वीचा बोर्डचा पेपर दिला असेल, त्यामध्ये आपल्याला स्टेप्सला मार्क्स होती. ओके, एक स्टेप बरोबर आली तर आपल्याला अर्धा किंवा 1 मार्क मिळायचा. मात्र आपल्याला हे जे स्पर्धा परीक्षेमधलं गणित आहे याला आपल्याला योग्य उत्तराला 4 पैकी जे पर्याय योग्य असेल त्या योग्य उत्तराला मार्क आहे, तुमच्या स्टेप्सला मार्क नाही. तुम्ही त्या एक्झाम्पलला 10 स्टेप मध्ये सोडवा की एका स्टेप मध्ये सोडवा, तुम्हाला फायनल उत्तराला मार्क आहे. आणि हे जे गणित आहे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये, ते गणित आहे मित्रांनो अंकगणित. ते कुठलं गणित आहे? अंकगणित. तर आपल्याला या ठिकाणी अंकगणितीय पद्धतीने या गणिताला समजून घ्यायचं आहे आणि तिघही गणिताचा ताळमेळ साधून आपल्याला गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स कशा प्रकारे मिळतील
यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ओके, सो तिघही गणिताचा भाग आपण बघणार आहोत, मात्र आपली मेथड जी असेल ती अंकगणिताची असेल. आता प्रत्येकाला प्रश्न निर्माण झाला पाहिजे की भूमितीमध्ये काय आहे, आपल्याला बऱ्याच आकृतींचा अभ्यास करायचा आहे, क्षेत्रफळ, घनफळ या गोष्टींवरती या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे. मात्र बीजगणित म्हणजे काय आणि अंकगणित म्हणजे काय. ओके, स्पर्धा परीक्षा म्हटली म्हणजे आपल्याला अंकगणित हा शब्द ऐकायला येतो. 10th पर्यंत आपण बीजगणित आणि भूमितीचा अभ्यास केलेला असतो. मग आता नेमका यामध्ये काय फरक आहे तो थोडक्यात मी समजवण्याचा प्रयत्न करतो माझ्या अनुभवातून. बघा, बीजगणित म्हणजे ज्या गणितामध्ये आपण वेगवेगळ्या सूत्रांचा वापर करतो किंवा ज्या गणितामध्ये आपल्याला समीकरण तयार करावे लागतात. ओके, समीकरणांची मांडणी करावी लागते, किंवा ज्या गणितामध्ये आपल्याला एक्सचा वापर करावा लागतो, वायचा वापर करावा लागतो. आता एक्स आणि वाय काय असतात गणितामध्ये, यांना आपण गणितामधील चलन असे म्हणतो. यांना आपण काय म्हणतो शिक्षक मित्रांनो, याला आपण चलन असे म्हणतो. चलन म्हणजेच याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो इन इंग्लिश. याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल्स असतो. मग समजा तुम्हाला दोन विद्यार्थ्यांचा किंवा दोन ए आणि बी या दोघांचं वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:5, तर आपण काय करतो 3x घेऊ याला, आणि आपल्याला शिक्षक सांगतात की याला 5x घ्या. ओके, गणिताचा कुठलाही आपला शिक्षक असेल त्यांनी आपल्याला एक्स मानूनच गणित आजपर्यंत सोडवून दाखवलेली आहेत. मात्र आपण आपल्या बॅच मध्ये या एक्सला वापरण्याचं आपण 99.99% टाळायचं काम त्या ठिकाणी करणार आहोत. एक्सचा वापर करणार नाही आहोत, सूत्रांचा कमीत कमी वापर करणार आहोत. आपण लॉजिक्स आणि ट्रिक्स अंकगणितीय अप्रोचने जाणार आहोत. तर अंकगणितामध्ये या तिघही गोष्टींचा वापर केला जात नाही, त्या गणिताला आपण अंकगणित म्हणतो. अंकांची आकडेमोड करून फायनल क्विक तुम्हाला लॉजिकने किंवा ट्रिक्स किंवा कन्सेप्टने उत्तरापर्यंत पोहोचवणाऱ्या गणिताला, त्या क्रियांना आपण अंकगणितीय क्रिया म्हणतो किंवा अंकगणित म्हणतो. ओके, आय होप तुम्हा सर्वांना या ठिकाणी या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. हो, आता हे लेक्चर लाईव्ह तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. ओके, एक साधारण 2-3 दिवस आपण युट्यूबला लाईव्ह घेणार आहोत 7:30 वाजता. त्यानंतर 7:30 वाजताच आपण आपल्या ऍप्लिकेशन मध्ये हा कोर्स डेली बेसिसला कंटिन्यू करणार आहोत लाईव्ह मोडमध्ये. आणि लाईव्ह झाल्यानंतर समजा तुमच्याकडून लेक्चर मिस होत असतील तर ते लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डेड बघायला मिळतील. आणि एकदा रेकॉर्डेड ते त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कितीही वेळा बघता येईल, फक्त तुम्हाला मोबाईल चेंज करणं त्या ठिकाणी ही अलो नसेल. मोबाईल चेंज करायचं नाही. स्टार्टिंग पासून ज्या मोबाईलवरती तुम्ही कोर्स परचेस करत आहात तोच मोबाईल तुम्ही शेवटपर्यंत वापरू शकता, तरच तुम्हाला एक व्हिडिओ कितीहीदा त्या ठिकाणी बघता येईल. ओके, तर आपण जाऊया पुढच्या याच्याकडे. मी कमेंट्स वगैरे ह्या गोष्टींकडे नंतर बोलणार आहे. आपण या ठिकाणी या सिलेबसला आधी डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. बेसिक मूलभूत संकल्पना आपण सर्व गोष्टी या ठिकाणी याच्यावरती भर द्यायचा आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्हाला 30 पर्यंत पाठ पाहिजे, ऍटलिस्ट तुम्ही 20 पर्यंत तरी पाठ करण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. ओके, याच्याने फक्त आपला स्पीड वाढणार आहे, आपला वेग वाढणार आहे एक्झाम्पल सोडवण्याचा. 30 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. 20 पर्यंत घन नाही पाठ झाले तर कमीत कमी 11 पर्यंत तरी तुम्ही घन पाठ केले पाहिजे. मूळ संख्या तुम्हाला माहिती पाहिजे, तर तुम्हाला मी संख्या ज्ञान टॉपिक मध्ये सांगेल. आणि मूलभूत क्रियांवरती आपली कमांड पाहिजे, ही पण कमांड मी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. तुमचा वेग कसा वाढेल याच्यावरती आपण काम करणार आहोत. सो अपूर्णांक आणि पदावली, ओके, याचाही आपण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे अनालिसिस करून याचाही आपण अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. सो आपण बॅच मध्ये साधारण 20 ते 23 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. अभ्यासक्रमानुसार जे टॉपिक्स आतापर्यंत विचारले गेले आहेत त्या सर्वांचा समावेश आहे. अजून जी संभाव्य आहेत ती पण आपण करून घेणार. प्रत्येक टॉपिकचे आधी मी काय करणार आहे, संकल्पना म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. ओके, कन्सेप्ट आणि लॉजिक डेव्हलप करण्यावरती माझं काम असेल. त्यानंतर आपल्याला PYQ डिस्कस करायचे आहेत, त्यानंतर आपल्याला सराव करून घ्यायचा आहे, कारण की ह्या टीईटीला बराचसा अवकाश आहे. सो हा जो कालावधी आपल्याला जास्तीचा मिळणार आहे तर तो आपण सरावासाठी वापरणार आहोत. सो सर्वांनी शेवटपर्यंत सोबत राहायचंय. सो आपण या कन्सेप्ट, लॉजिक, PYQ सराव यानुसार आपण हे सर्व काही टॉपिक्स स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत आपल्या ट्रिक्स आणि लॉजिक नुसार. सो पुढचे टॉपिक्स तुम्हाला दाखवतो आहे. नफा तोटा, घड्याळ आहे, कॅलेंडर आहे, फासा आहे. आता हे टॉपिक्स आहे ना फक्त पेपर 1 साठी आहेत, काही स्पेसिफिक तुम्हाला ते सांगेल. मात्र ही बॅच पेपर 1 आणि पेपर 2 दोघांचाही पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे. आपण जर पेपर 2च्या लेवलला बाकी टॉपिकची तयारी केली तर पेपर 1 आपल्याला इझी जाणार आहे. सो दोघीही प्रकारचे PYQ मी या ठिकाणी कव्हर करणार आहे. ओके,
यस, तर या ठिकाणी आपण हे सर्व टॉपिक्स या ठिकाणी कव्हर करणार आहोत. 23 टॉपिक जवळपास आपण या बॅच मध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण आजचा टॉपिक हा वैवारी हा टॉपिक घेणार आहोत, एजेस हा टॉपिक घेणार आहोत आणि माझी मेथड आहे की ती अंकगणिताची मेथड आहे. ओके, म्हणजे आपल्याला एक्स वगैरे वापरायची गरज नाही. एक्सला आता विसरायचं आहे आणि जी लॉजिकल ट्रिक्स आहे, जो लॉजिकल वे आहे या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी तो मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण टाइप नंबर 1 याला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला मी काही संकल्पना आधी क्लिअर करतोय, त्या फक्त सुरुवातीला समजून घ्या. सुरुवातीला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की गुणोत्तर ही संकल्पना. ओके, आता गुणोत्तर म्हणजे काय, गुणोत्तर घेणे म्हणजे काय, ही संकल्पना सर्वांना जर क्लिअर असेल तर आपल्याला वैवारीला बरीचशी हेल्प होणार आहे. मी प्रत्येक टॉपिकला तुम्हाला आधीच काही महत्वाच्या संकल्पना सांगत जाईल, त्याचा उपयोग कसा करायचा हे पण तुम्हाला मी सांगत जाईल. ओके, तर गुणोत्तर म्हणजे काय, समजा ए तुकडी आहे. ओके, ए तुकडीमध्ये समजा बॉईज आहेत 75, ओके, आणि गर्ल्स आहेत समजा 50. बी तुकडी आहे की याच्यामध्ये समजा 39 बॉईज आहेत आणि 26 मुली आहेत. तर मला गुणोत्तर घ्यायचंय. आता आधी मी गुणोत्तर ए तुकडीमध्ये घेत आहे आणि यामध्ये मुलांचं मुलींसोबत गुणोत्तर घ्यायचंय. मुलांचं मुलींसोबत मला गुणोत्तर घ्यायचंय. मग गुणोत्तर म्हणजे काय, भागाकाराच्या क्रियेने, कुठल्या क्रियेने, भागाकाराच्या क्रियेने आपल्याला त्या ठिकाणी अतिसंक्षिप्त रूप द्यायचं असणार आहे. आणि अतिसंक्षिप्त किंवा सर्वात सोपं रूप हे जे फायनल मिळणार आहे त्याला आपण त्या संख्यांचं काय म्हणणार, गुणोत्तर असे आपण त्याला म्हणतो. मग 75 आणि 50 गुणोत्तर घ्यायचंय तर 75 भागीला 50 करणार आहे. आता याला सर्वात सोपं रूप देताना 5 नेही भाग जाईल. मात्र सर्वात मोठी संख्या कोणती असा विचार करायचा. मग सर्वात मोठी संख्या कोणती, ओके, तर 15 ने याला भाग जाईल किंवा 25 ने जाईल का, यस 25 ने जाईल. 25 दुने 50, 25 त्रिक 75. याला सोपं रूप देऊया. याला समजा 39 भागीला 26 करायचंय. याला सर्वात सोपं रूप द्यायचं असेल तर 13 ने भाग जाईल. 13 दुने 26, 13 त्रिक 39. म्हणजेच याचं आपल्याला मिळालं 3/2. हे पण आपल्याला मिळालं 3/2. म्हणजे ए तुकडीमध्ये मुलांचं मुलींसोबत B/G गुणोत्तर येणार आहे 3/2. ओके, तर या छेदाला पण आपण गुणोत्तरात मांडू शकतो. सो या तुकडीमध्ये बी तुकडीमध्ये मुलांचं मुलींसोबतचं गुणोत्तर काय झालं मित्रांनो, 3/2 झालेलं आहे. मग आता लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी काय समजून घ्यायचं आहे की गुणोत्तर समान आहे. ए तुकडीमध्ये मुलांचं मुलींसोबत, बी तुकडीच्या मुलांचं मुलींसोबत गुणोत्तर समान आहे. मात्र ह्या ज्या खऱ्या किमती आहेत, ह्या ज्या ऍक्च्युअल व्हॅल्यू आहेत, ओके, ह्या ज्या ऍक्च्युअल व्हॅल्यू आहेत ह्या मात्र डिफरंट आहेत. ह्या मात्र काय आहेत, डिफरंट आहेत. ओके, तर आता बघा, आपण गणितामध्ये जेव्हा आपल्याला वैवारीचं एक्झाम्पल असेल किंवा गुणोत्तर प्रमाण या घटकावरती एक्झाम्पल असेल, दोन कुठल्याही गोष्टींचं गुणोत्तर दिलं असेल, समजा ए आणि बी चं गुणोत्तर दिलेलं आहे 5/4, तर आपले शिक्षक आपल्याला सांगतात की याला 5x कन्सिडर करा, मानून घ्या, याला 4x कन्सिडर करा. ओके, 5x आणि 4x. मग आपण समीकरण बनवतो आणि मग समीकरण आपण तयार केलं किंवा x वगैरे मानून घेतलं तर ती झाली बीजगणितीय मेथड. आपण अंकगणिताच्या अप्रोचने जाणार. मग आता लक्षात ठेवा कन्सेप्ट की x न मानता गुणोत्तराचा एक भाग हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. ओके, एक्स हा बीजगणितामध्ये, एक्स हा वापरला तो बीजगणितामध्ये, अंकगणिताच्या भाषेत याला म्हटलं जाईल गुणोत्तराचा एक भाग. गुणोत्तराचा काय म्हटलं जाईल, एक भाग असं म्हटलं जाईल. आणि आपलं टार्गेट असेल की एक भाग कितीचा, एक भाग कितीचा, हे जर तुम्हाला मिळवता आलं तर तुम्ही 90% ते गणित सॉल्व्ह केलेलं असेल. सो कुठल्याही एक्झाम्पल मध्ये सगळे व्हिडिओ युट्यूबला अपलोड होणार नाहीत. आपण काही दिवस या ठिकाणी हे डेमो लेक्चर कंडक्ट करत आहोत, त्यानंतर बॅच आपली ऍप्लिकेशनला होणार आहे. ओके, गणितवाडी हे ऍप्लिकेशनला होणार आहे. ओके, शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारा. आता फ्लो आपला जो टीचिंगचा आहे तो शेवटपर्यंत अशा प्रकारे मेंटेन राहील असा प्रयत्न करा. सो कमेंट्स वगैरे नंतर तुम्ही करू शकतात. आधी संकल्पना क्लिअर करून घ्या, सर्व काही गोष्टी बेसिक टू ऍडव्हान्स समजून घ्या. प्रश्न मी कशा प्रकारे सोडवून दाखवतोय कमीत कमी वेळेमध्ये त्या गोष्टी क्लिअर करून घ्या. ठीक आहे, तर आपल्याला फोकस ठेवायचा एक्स वगैरे मानायचा नाहीये. आपल्याला एका भागाची किंमत कशी काढायची याच्यावरती आपल्याला फोकस ठेवायचा आहे. आता इथं बघा, मी काय कॅन्सल केलं आहे, 25 दुने 50, 25 त्रिक 75, म्हणजे 25 कॅन्सल केला आहे. तर इथं एक्स ची व्हॅल्यू काय झाली, एक्स ची व्हॅल्यू इथं 25 झाली. म्हणजेच एक्स म्हणजेच काय, गुणोत्तराचा एक भाग. गुणोत्तराचा काय, एक भाग. ओके, गुणोत्तराचा एक भाग हा 25 आहे. इकडे एका भागाची किंमत काय होईल, इथं 13 दुने 26,
13 39 म्हणजे 13 ही एका भागाची किंमत या बी तुकडीमध्ये आहे. 13 13 प्रमाणे 2 भाग म्हणजे काय झाल्या, मुली झाल्या 26 या बी तुकडीमध्ये. 13 13 चे 3 गट एकत्र आले तर 39 मुलं होतात. ओके, म्हणून हे गट पाडतो आपण एक प्रकारे, सर्वात सोपं रूप देऊन त्यांचं गुणोत्तर ठरवतो की 5 भागांमध्ये ए असेल, बी हे 4 भागांमध्ये असेल. तशा प्रकारे बी साठी इथं 3 भागांमध्ये मुलं आहेत, गर्ल्स मुली ह्या 2 भागामध्ये. सेम भाग आहेत मात्र एक्सची किंमत वेगळी आहे, एका भागाची किंमत वेगळी आहे. ओके, सेपरेट आहे. त्याच्यावरून या ठिकाणी खऱ्या किमती ठरतात. या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर आता आपण टाइप नंबर 1 च्या पहिल्या एक्झाम्पल कडे जाऊया. फर्स्ट एक्झाम्पल आपल्या पहिल्या दिवसामधील वैवारी या टॉपिक मधील आपण फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी समजून घेऊ. अतिशय सोप्या पद्धतीने जाऊया. आधी तुम्हाला मी बेसिक सांगणार आहे, त्यानंतर आपलं जे लॉजिक आहे, आपल्या ज्या ट्रिक्स आहेत त्याचा वापर कशा प्रकारे करायचा एक्झाम्पल सोडवताना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बरोबर, बघा आता या ठिकाणी आई आणि मुलगी या दोघांच्याही वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे, ते आहे 5:3. ओके, तर आपण बीजगणिताच्या म्हणजे तुम्ही कुठेही या ठिकाणी ह्या गणिताला सोडवून बघितलं किंवा समजून घेतलं, तुम्हाला काय सांगितलं जाईल की याला 5x घ्या आणि याला 3x घ्या. ओके, बेरीज दिली आहे, सो आपण काय करणार, 5x आणि 3x यांची बेरीज किती दिली आहे, 64. तर आपण या ठिकाणी समीकरणामध्ये याची मांडणी तयार केली. ओके, 5x आणि 3x किती होतात मित्रांनो, या ठिकाणी 8x. 8x बरोबर 64. तर x ची किंमत किती, तर हा 8 तिकडे भागीला जाणार आहे, तर 8 8 64, x ची किंमत ही 8 येत आहे. सो आपल्याला काय विचारलेलं आहे, मुलीचे वय किती, मुलीचे 3x आहेत, x ची किंमत टाकायची, 8 त्रिक 24, तर मुलगी झाली 24. ओके, तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. बरोबर, आता लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे की 5:3 आहे ना, आईसाठी 5 भाग, मुलगीसाठी 3 भाग, म्हणजे आपला जो पर्याय आहे, आपलं जे योग्य उत्तर आहे हे 3च्या पाड्यामध्ये पाहिजे. आईचं जे वय आहे ते 5च्या पटीत यायला पाहिजे, एवढं निश्चित आहे. सो 3च्या पाड्यामध्ये येणारे 3 पर्याय आहेत. हा पर्याय तर आपण कॅन्सल करू शकतो, म्हणजे प्रत्येक पर्याय कॅन्सल होईल का, प्रत्येक वेळेस आपल्याला पर्यायावरून जाता येईल का, नाही. काही वेळेस पर्यायावरून जाण्याची ही मेथड आपल्याला कामी येऊ शकते. सर्व पर्याय या ठिकाणी आपण इलिमिनेट करू शकतो जर बाकीचे पर्याय 3च्या पटीत नसतील. एकच कुठलाही पर्याय 3च्या पटीत असेल तर. मात्र आपल्याला लॉजिक क्लिअर पाहिजे, म्हणजे सर्वही पर्याय 3च्या पटीत आले तर तुम्हाला ट्रिक्स, लॉजिक, संकल्पना तुमच्या डेव्हलप असल्या तुम्हाला हे एक्झाम्पल ओरली सॉल्व्ह करता येईल. कशा पद्धतीने, 5:3 गुणोत्तर आहे, आई आणि मुलीचं यांचं ऍक्च्युअल वय माहिती नाही, यांचं ऍक्च्युअल वय माहिती नाही, मात्र यांच्या वयाची बेरीज माहिती आहे. ती बेरीज आपल्याला दिलेली आहे 64. तर काय करायचं, आईचे 5 भाग आणि मुलीचे 3 भाग एकत्र करायचे, कारण की आपण त्यांच्या वयाला एकत्र केलंय या ठिकाणी. सो 5 आणि 3 किती, 5 आणि 3 8 भाग. मग आता विचार कसा करायचा, 8 भाग म्हणजे 64, तर 1 भाग कितीचा, 8 भाग म्हणजे जर 64 असेल तर एका भागाची किंमत किती असेल, असा सिंपल विचार त्या ठिकाणी करायचा. ओके, सो 8 ने याला भाग देऊया, या दोघांचा मोठ्या संख्येला वरच्या संख्येला भाग दिला तर एका भागाची किंमत मिळते. सो 8 8 64, किंवा हे नाही समजत आहे तर खाली लिहून घ्यायचं, गुणोत्तराचे 8 भाग म्हणजे 64. दोघी साईडला 8 ने भाग द्या, एक भाग काढण्यावरती भर द्यायचा, एक भाग बरोबर 8 8 64, तर एका भागाची किंमत या ठिकाणी 8 आहे. एका भागाची किंमत ठरवता आली तर विचारलेलं कोणासाठी आहे, ज्याच्यासाठी विचारलंय ना त्यावरतीच काम करायचं. बाकी टाइम वेस्ट आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये करायचा नसतो. ओके, जे विचारलेलं आहे त्याच्यावरती काम करायचं. तर मुलीचं वय विचारलंय, मुलीचे 3 भाग आहेत, एकाची किंमत 8 आहे, तर 3 भाग 8 प्रमाणे 8 त्रिक 24, 8 त्रिक 24. तर या ठिकाणी शिक्षक मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते 24 येणार आहे. ओके, आपण तोंडी करू शकतो, आपल्या मनामध्ये करू शकतो आणि थॉट प्रोसेसने करू शकतो. ओके, तर हीच चालना मला तुम्हाला गणित शिकवताना द्यायची आहे. आपलं विचारामध्ये किंवा आपल्या थॉट प्रोसेसने गणिताच्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचण्याचं काम करायचं आहे. आणि ही मेथड जर तुम्ही आत्मसात केली तर तुमचा नक्की कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही कुठलाही डिफिकल्ट जो सेक्शन असेल तो सोपा करू शकतात गणिताचा. बघा आता 5:3 8, 8 म्हणजे 64, तर 1 म्हणजे 8. ओके, याने याला भाग दिला, एकाची किंमत 8 आहे, 8 त्रिक 24, त्याचं उत्तर 24 होईल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अशाच पद्धतीने ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 7:5. आता आपण एक्स वगैरेचा वापर करणार नाही, आता आपल्या लॉजिकने आपण जाणार. 7:5 गुणोत्तर आहे, बेरीज 84 आहे, तर या ठिकाणी ए चे वय विचारलेलं आहे. मग ए साठी 7 भाग, बी साठी 5 भाग. ओके, मला काय लागणार आहे आपल्या लॉजिक प्रमाणे, एका भागाची किंमत आपलं टार्गेट आहे ती काढता यायला पाहिजे. मग 7 आणि 5 किती भाग झाले, 7 आणि 5 म्हणजे 12 भाग, 12 भाग म्हणजे 84, 12 भाग म्हणजे
84. तर गुणोत्तराचा एक भाग कितीचा? 12 1 12, 12 7 84. दोघे साईडला 12 ने भाग देतोय. एका भागाची किंमत 7. एका भागाची किंमत किती आली? 7. मग आता ए साठी किती भाग आहेत? 7. ओके, मग एक भाग जर 7 आहे तर 7 भाग 7 प्रमाणे किती होऊन जातील? 49 होऊन जातील. आणि आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी असणार आहे. यस, इज दॅट क्लिअर? सर्वांना समजलेल्या आहेत गोष्टी? सोपं वाटत आहे? गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा बदलत आहे? ओके, आय होप सर्वांना या गोष्टी सिंपल वाटत असतील. काय करतोय फक्त मी या भागांची बेरीज करतोय. 7 आणि 5 12, 12 म्हणजे 84, 12 म्हणजे 84. तर एक म्हणजे किती असा प्रश्न विचारायचा. 12 1 12, 12 7 84. तर एक म्हणजे 7. तर आपल्याला 7 भागाची किंमत पाहिजे. जर मला बी साठी विचारलं असतं तर मी एका भागाच्या किमतीने 7 ने या 5 ला मल्टिप्लाय केलं असतं. 7 5 35, तेव्हा आपण उत्तर घेतलं असतं. क्लिअर? ओके, चला तर आपण पुढे जाऊया. तुम्ही लाईव्ह मध्ये प्रश्न विचारू शकतात. एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला अडचण आहे ना, तर तुम्ही विचारू शकतात. आणि लाईव्ह लेक्चर केल्याचा हाच फायदा होतो की आपण चॅट बॉक्स मध्ये आपण प्रश्न विचारू शकतो. सो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पण ही सुविधा आहे की तुम्हाला लाईव्ह मध्ये समजवल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारता येईल. आणि मी प्रत्येक प्रश्नानंतर विचारून घेतो सर्वांना समजला आहे की नाही समजला आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नांकडे जातो. मग आता या टॉपिक वरती काही विविध परीक्षांमध्ये आलेले प्रश्न, ओके, जेणेकरून तुमचे लॉजिक, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. असे काही प्रश्न आपण आधी यामध्ये आता सोडवण्याचा पुन्हा प्रयत्न करूया. ओके, काय म्हटलंय बघा, ए आणि बी या दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती? 2:5 आहे. ओके, त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 63 आहे. तर ए चे वय किती? लक्षात घ्या, 2:5 आहे ए आणि बी, यासाठी 2 भाग, इथं 5 भाग. बेरीज दिली आहे. ओके, टोटल दिली यांची 2 आणि 5, बेरीज करून टाकायची 7 भाग. ओके, 7 भाग म्हणजे किती? 7 भाग म्हणजे या ठिकाणी 63. 7 भाग म्हणजे 63, राईट? तर आपल्याला एका भागाची किंमत काढायची आहे. 7 म्हणजे 63, तर 1 म्हणजे किती? 7 9 63. याला कशाने मल्टिप्लाय केलं तर 63 बनेल, असा विचार करा. किंवा या 63 ला याने भाग द्या, तुम्हाला एका भागाची किंमत मिळेल. ओके, तर 7 9 63, एका भागाची किंमत 9 आली. विचारलेलं आहे ए चे वय किती? ए साठी 2 भाग आहेत, एकाची किंमत 9, तर 2 9 प्रमाणे 9 ने याला पण मल्टिप्लाय करा, 9 2 18. याच्याबद्दल विचारलेलं असेल, याला पण 9 ने मल्टिप्लाय करा, 9 5 45. मात्र आपलं उत्तर ए साठी आहे 18. पर्याय क्रमांक 3 हे योग्य असेल. हे योग्य असेल. व्हेरी गुड. ठीक आहे, तर काही जण आता उत्तरही या ठिकाणी सांगत आहेत. सर्व काही होईल, अपूर्णांक असेल, सर्व ए टू झेड टॉपिक होतील. हे फक्त आपण डेमो लेक्चर घेत आहोत. ऍक्च्युअल सिलेबस तुमचा संख्या प्रणाली पासून सुरू होणार आहे. ओके, ऍक्च्युअल सिलेबस तुमचा संख्या ज्ञान, संख्या प्रणाली, नंबर सिस्टीम या घटकापासून सुरू होणार आहे. आधी सर्व बेसिक आपण क्लिअर करणार आहोत, त्यानंतर आपण ऍडव्हान्स भागाकडे स्टेप बाय स्टेप या बॅच मध्ये जाणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण या ठिकाणी जाऊया. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 7:4. त्यांच्या वयातील फरक किती? 30 वर्ष आहे. तर वडिलांचे 5 वर्षापूर्वीचे वय किती असेल? ओके, आता बघा, 2 व्यक्ती आहेत, फादर आहे आणि त्यांचा मुलगा सन. ठीक आहे, 7:4 आहे. तर ऍक्च्युअली आपण काय करतो, याला 7x आणि याला 4x, त्यांच्या वयातील फरक म्हणजे 7x मधून जर 4x वजा केले तर आपल्याला 30 दिलेला आहे. ओके, मग आता काय करणार आपण, 7 मधून 4x गेले तर किती मित्रांनो? 3x. ओके, 3x आणि इथं 30. मग हा 3 इकडे मल्टिप्लाय करतो, तिकडे जाताना तो भागीला होईल. ओके, सो x बरोबर 30/3. 30/3. तर या ठिकाणी x ची किंमत किती आली? 10. ओके, मग आता आपल्याला वडिलांचं विचारलंय, सो 7x मध्ये x ची किंमत 10 टाकणार. फादर झाले आज मध्ये 70. त्यांनी 5 वर्षापूर्वी, पूर्वी विचारलं तर मागे जायचं, नंतर विचारलं तर प्लस करायचे म्हणजे पुढे जायचं. ओके, सो 70 मधून 5 गेले तर याचं आन्सर आहे 65. ओके, आता एवढं स्टेप बाय स्टेप काम करायला आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ असतो का? नाही. आपल्याला क्विक उत्तरापर्यंत, अचूकपणे उत्तरापर्यंत कमीत कमी वेळेमध्ये पोहोचता यायला पाहिजे. सो लॉजिकल विचार करायचा की फरक दिलाय ना, तर गुणोत्तराच्या भागांचा फरक घेऊन टाका ना. ओके, यांचा फरक घेऊन टाका. 7 मधून 4 भाग गेले, किती भाग राहतील? 3 भाग राहतील. ओके, तर गुणोत्तराचे 3 भाग, गुणोत्तराचे 3 भाग म्हणजे किती? 30 वर्ष झाले. 30 वर्ष झाले. तर एक भाग कितीचा? सिंपल, डोक्याला एवढाच जास्त ताण द्यायचा नाही, एवढाच विचार करायचा डोक्या. ओके, की एक भाग कितीचा? 3 भाग जर 30 आहे तर 3 1 3, 3 10 30. तर या ठिकाणी एका भागाची किंमत 10 होणार आहे, 10 वर्ष होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 10 ने या 7 ला मल्टिप्लाय करू, 10 7 70 आणि 5 वर्ष मागे जायचे, पूर्वी विचारलंय. सो उत्तर पुन्हा एकदा 65 होणार आहे. ओके, यस. तर बरेच जण आता आन्सरही सांगत आहेत. म्हणजेच मी ज्या गोष्टी क्लिअर करतोय, ज्या संकल्पना शिकवत आहे त्या तुम्हाला पोहोचत आहेत,
त्या तुम्ही युटिलाइज करू शकत आहात. ठीक आहे, तर आपण अशाच पद्धतीने पुढच्या प्रश्नाला पण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ओके, बऱ्याच दिवसापासून खूप शिक्षक मित्रांचे मेसेजेस आले, कॉल्स आले की सर तुम्ही अतिशय बेस्ट वेने या ठिकाणी मॅथ्सच्या संकल्पना क्लिअर करतात, तुमच्या या ट्रिक्सचा कन्सेप्टचा खूप फायदा होतोय, केंद्र प्रमुखच्या परीक्षेला पण फायदा झाला बऱ्याच जणांना. ठीक आहे, तर तशा पद्धतीने आपण टीईटीला पण या ठिकाणी आता 2026 मध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे फोकस करता येईल तेही आपण या ठिकाणी भर देणार आहोत. तर बघा या ठिकाणी ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर किती? 9:5 आहे. त्यांच्या वयातील फरक किती? 16 वर्ष आहे. तर बी चे 15 वर्षानंतर वय किती असेल? ओके, तर लक्षात घ्या फरक दिलाय ना, तर 9 मधून 5 वजा करा, 4 भाग. 4 म्हणजे किती? 16 वर्ष. गुणोत्तराचे 4 भाग म्हणजे वर्षामध्ये 16. ओके, तर गुणोत्तराचा एक भाग म्हणजे किती? दोघी साईडला आपण 4 ने भाग देणार. 4 1 4, 4 चौक 16, तर 4 वर्ष. गुणोत्तराच्या एका भागाची किंमत किती ठरली आहे? गुणोत्तराच्या एका भागाची किंमत ठरली आहे 4 वर्ष. ओके, विचारलेलं काय? बी चे 15 वर्षानंतर. बी किती भागांमध्ये? ए साठी 9, बी साठी 5. ओके, एकाची किंमत 4, तर याच्या 5 भागांना मल्टिप्लाय करायचं. 5 चौक 20. आज त्याचं वय 20 वर्ष आहे, विचारलेलं आहे 15 वर्षानंतर. 15 वर्ष मिळवायचे, ऍड करायचे. पूर्वी विचारलं तर वजा करायचं, नंतर विचारलं तर ऍड करायचं, मिळवायचं. सो 20 मध्ये आपण 15 ऍड केले तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? 35, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. ओके, चला समजलंय सर्वांना? या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रकाराकडे. टाइप नंबर 1 आपण क्लिअर केलेला आहे. आता टाइप नंबर 2 कडे आपण जात आहोत. टाइप नंबर 2 बघा काय म्हटलेलं आहे? ए आणि बी यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 5:7 आहे मित्रांनो. ठीक आहे, 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती? 7:9 होईल. तर ए आणि बी यांची आजची वये काढा. ओके, आपण आधी प्रत्येक प्रकार बेसिकने ओके एक्स मानून कशा प्रकारे सोडवायचा, नंतर एक्स न मानता लॉजिकने, कन्सेप्टने, ट्रिक्सने कशा प्रकारे कमीत कमी वेळेमध्ये या प्रश्नांना सोडवायचं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, बघा आता काय दिलंय? ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 5:7. दोन या ठिकाणी व्यक्ती आहेत ए आणि बी, दोघांच्या वयाचं गुणोत्तर आहे 5:7. याला 5x याला 7x. ओके, 14 वर्षानंतर गुणोत्तर घेतलं नवीन 7:9. तर आपण इथे लिहू शकतो 5x मध्ये 14 ऍड करा, 7x मध्ये 14 पण ऍड करा. ओके, 14 वर्षानंतर नवीन गुणोत्तर घेतलं. गुणोत्तर घेणे म्हणजे काय? दोघांना भाग देणे. दोघांचा भागाकार करत आहोत, दोघांचा भागाकार करत आहोत आणि त्यानंतर नवीन गुणोत्तर मिळत आहे 7:9 म्हणजे 709. तर ही मांडणी तुम्हाला या माहितीचा उपयोग करून करता येणं गरजेचं आहे, तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप सोडवायचं असेल तर. ओके, मग काय होईल? हा 9 इकडे जाईल, क्रॉस मल्टिप्लाय करेल, हे ब्रॅकेट तिकडे जाईल, याला क्रॉस मल्टिप्लाय करणार आणि तुम्ही खूप सारं वर्क करून त्या ठिकाणी एक्स ची किंमत काढणार. मग एक्स ची किंमत निघेल ती टाकायची आणि मग त्यांची वय निघतील. ओके, मग यामध्ये खूप सारा वेळ आपला जातो. मग आपण सिंपल कशा प्रकारे याला करू शकतो? या प्रश्नाला आपण कमीत कमी वेळेत इतरांपेक्षा बाकीचे या मेथडने सोडवत बसतील तेवढ्यात आपण कमीत कमी सेकंदामध्ये कशा प्रकारे आपल्या मेथडने सोडवू शकतो ते समजून घेऊ. आधीचं गुणोत्तर वरती लिहायचं 5:7 आहे. ए आणि बी या दोघांचंही गुणोत्तर हे 5:7 आहे. 14 वर्षानंतर गुणोत्तर चेंज होत आहे. 14 वर्षानंतर गुणोत्तर या ठिकाणी चेंज होत आहे. तर 7:9 या ठिकाणी होत आहे. 7:9 या ठिकाणी होत आहे. काय विचार करायचा मित्रांनो? लक्षात घ्या, 5:7 झाला, 7:9 झाला, दोघी साईडला गुणोत्तर 2 भाग वाढले, 2 भागांची या ठिकाणी भर झाली. ओके, का वाढ झाली गुणोत्तरामध्ये? गुणोत्तर वाढलं नसतंच जर आपण 14 वर्ष आजपासून पुढे नाही गेलो असतो. तर आपण काहीतरी वर्ष वाढवले, काहीतरी वर्ष आपण पुढे गेलो, सो गुणोत्तरावरती त्याचा इम्पॅक्ट होतो. ओके, 14 वर्ष पुढे गेलो म्हणजे गुणोत्तरामध्ये 2 भाग पुढे गेलो. आपण ही तुलना करायची, 2 भाग पुढे म्हणजे 14 वर्ष पुढे. ओके, मग एक भाग कितीचा? 2 भाग. जर 2 रुपयाला 14 चॉकलेट मिळतात तर 1 रुपयाला किती मिळतील? सोपं आहे. एक भाग कितीचा? तर 2×7 14. तर एका भागाची किंमत 7 वर्ष झाली. एका भागाची किंमत 7 वर्ष झाली आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे आज त्यांचं वय किती? आजची वय काढा. तर या ठिकाणी 5:7 भाग आहेत. एका भागाची किंमत 7 आहे. 7 ने दोघांना मल्टिप्लाय करा, 7:5 35 आणि 7×7 49. तर 35 आणि 49 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. पर्याय क्रमांक सी मध्ये. व्हेरी गुड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नांना डील केलं पाहिजे किंवा सोडवलं पाहिजे. निश्चित तुम्हाला आता
या रीतीने या प्रश्नांना सोडवता येईल. सिंपल तुम्ही उदाहरण वाचत असताना 5चा 7 झाला, 7चा 9 झाला, 2 भागांची भर झाली का 14 वर्ष आपण पुढे गेलो. 2 म्हणजे 14 तर 1 म्हणजे 7, 1 म्हणजे 7, विषय संपला. 7 5 35, 7 7 49, 35 आणि 49 आहे. तर पर्यायावरून जायचं असेल तर 5 7 मध्ये त्या किमती पाहिजे, 5 7 मध्ये त्या किमती पाहिजे. ओके, 5 7 मध्ये हा पर्याय नाहीये. सोपं रूप दिलं तर काय होईल या ठिकाणी, 7 ने भाग जाईल, 7 5 35, 7 सकम 42, 5 6 आहे, चालणार नाही, आपल्याला 5 7 पाहिजे. याला पण 7 ने भाग जाईल, 7 सकम 42, 7 7 49, जाणार नाहीये, 5 7 मध्ये नाहीये, हे मात्र 5 7 मध्ये आहे. ओके, दोन पर्याय 5 7 मध्ये आले. मग तुमचा वेळ जाऊ शकतो ह्या दोघांना चेक करण्यामध्ये. त्यापेक्षा हे सिंपल आहे ना, 2 भाग वाढले 14 वाढले, 14 म्हणजे 2 तर 1 म्हणजे 7, 1 म्हणजे 7 मल्टिप्लाय करा. ठीक आहे, जर तुम्हाला याला चेकच करायचंय पर्यायावरून तर 14 वर्ष प्रत्येक पर्यायात ऍड करावे लागतील. इथं पण 14 टाका, इथं पण 14 टाका. ठीक आहे, 14 वर्षानंतर दोघांना पुढे घेऊन जाऊ, इथं पण आपण 14 ऍड करू दोघांमध्ये. तर हे दोघं मिळून आपल्याला या ठिकाणी 49 होतील. हे दोघं मिळून आपल्याला या ठिकाणी किती होणार आहेत, तर हे आपल्याला 7 56 आणि 63 होणार आहे. ठीक आहे, इथं आपण 14 ऍड केले तर हे 64 होतील आणि हे 84 होतील. यांचं गुणोत्तर हे 7 8 9 होणार नाही, म्हणजे हा पर्याय कॅन्सल. मात्र याला सोपं रूप दिलं, 7 7 49, 7 9 63 बरोबर 7 8 9 मध्ये ह्या किमती येत आहेत, म्हणजे आपलं हे उत्तर ऍक्युरेट आहे, करेक्ट आहे आणि ही मेथड पण आपल्याला चालू शकते. तर अशा पद्धतीने आपण लॉजिक क्लिअर करण्यावरती भर द्यायचा आहे, आपण संकल्पना डेव्हलप करण्यावरती गणितामध्ये फोकस करायचा आहे. ओके, चला तर आपण या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे, विविध परीक्षांना आलेले प्रश्न पण घेतोय जेणेकरून संकल्पना डेव्हलप होतील आणि कठीण एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं गेलं टीईटी परीक्षेला ते पण तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे, तर आपण प्रत्येक घटकानुसार टीईटीला आलेले पेपर 1 पेपर 2 चे PYQ पण घेणार आहोत. ओके, तर या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे, सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती, 3 4. 5 वर्षानंतर गुणोत्तरात बदल झाला, किती झालं, 4 5. विचार करायचा, 3 4 झाला, 4 5 झाला, दोघी वेळा एका भागाची वाढ झाली, एक भाग वाढवला, एक भागानंतर गुणोत्तर चेंज झालं, किती वर्ष पुढे गेलो, 5. मग आपल्याला डायरेक्ट मिळालं 1 म्हणजे 5 वर्ष. 1 म्हणजे काय, 5 वर्ष, एक भाग म्हणजे 5 वर्ष. तर विचारलेलं आहे आजचं वय किती, मग आज त्यांचं गुणोत्तर किती, 3 4. मग 5 ने याला मल्टिप्लाय करा, 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20, 15 आणि 20. कुठल्या पर्यायामध्ये, 15 आणि 20 इथं पर्याय क्रमांक बी मध्ये, पर्याय क्रमांक बी मध्ये आहेत. सो याचं उत्तर काय आहे शिक्षक मित्रांनो, याचं उत्तर आहे सविता 15 वर्ष, कविता 20 वर्ष. तर आजची वये ही आहेत. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकतात. नाही समजलं असेल तर पुन्हा सांगत आहे, 3 4 वरती खाली आपण लिहिणार आहोत 4 5. एक भाग वाढ झाली आहे, भागांमध्ये 1 ची वाढ, मात्र वर्ष पुढे गेलो 5. मग हे एक भाग याच्या सोबत आपण तुलना करतो, एका भागाची किंमत 5 वर्ष. मग असे 3 भाग, 5 त्रिक हे 15, 5 चौक हे 20, 15 आणि 20 उत्तर आपलं येणार आहे. तुम्ही पर्यायांना चेक करू शकता. 3 4 मध्ये हा एकमेव पर्याय आहे, याला स्वरूप दिलं ना काय होणार आहे बघा, याला 5 ने भाग जाईल, 5 चौक 20, 5 त्रिक 15, 4 3 मध्ये. आपल्याला हे 3 4 मध्येच पाहिजे, उलट पण नको गुणोत्तर. ठीक आहे, मग जे 3 4 मध्ये ना तेच योग्य, हे पण 3 4 मध्ये येणार नाही, हे पण 3 4 मध्ये येणार नाही आहे. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हटलंय बघा, आज वडिलांचे व मुलाचे वयाचं गुणोत्तर 7 4 आहे. ओके, बघा या ठिकाणी वडील आहेत आणि त्यांचा चिरंजीव मुलगा. ओके, सो या दोघांचंही गुणोत्तर दिलेलं आहे 7 4, 7 4. तर 12 वर्षापूर्वी गुणोत्तर काय झालं, 5 2 झालं. ओके, मग आपण 12 वर्षापूर्वी म्हणजे 12 वर्ष मागे जातोय ना, 12 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलंय, 12 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलंय. 7 चे 5 झाले, 4 चे 2 झाले, किती भाग कमी झाले, गुणोत्तराच्या भागांमध्ये 2 भागांची कमतरता झाली आहे. का की मी 12 वर्ष मागे गेलो, का कमी झाले, 12 वर्ष मागे गेलो. 2 भाग म्हणजे 12 वर्ष, 2 भाग म्हणजे काय, 12 वर्ष. तर एक भाग कितीचा, गुणोत्तराचा एक भाग कितीचा. ओके, तर गुणोत्तराचा एक भाग कितीचा, बेसक 12, एक भाग 6 वर्षाचा आहे. एक भाग कितीचा आहे, 6 वर्षाचा आहे. एका भागाची किंमत 6 वर्ष आली आहे. वडिलांचे आजचे वय विचारलंय, सो वडिलांचं आजचे भाग बघायचे, वडील मुलगा, वडील मुलगा, वडिलांचे 7 भाग आहेत, एकाची किंमत 6, तर याला 6 ने मल्टिप्लाय करा, 6 गुणिले 7 म्हणजे 42, 42 याचं उत्तर आहे. क्लिअर. ठीक आहे, चला येतंय सर्वांना, समजलेल्या आहेत गोष्टी, कन्सेप्ट क्लिअर होत आहेत, संकल्पना क्लिअर होत आहेत. तर अशा अप्रोचने, अशा मेथड्सनेच आपण गणिताचा अभ्यास केला पाहिजे, तरच आपल्याला गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात.
ओके, ही मेथड्स ही टॉपर्सच्या मेथड्स आहेत. ओके, एक्स वगैरे मानून सोडवण्याचं काम करायचं नाहीये, तिथं टाइम वेस्ट करायचा नसतो, संकल्पना क्लिअर करण्यावरती भर द्यायचा आहे. स्टेप बाय स्टेप गणित हे आपल्याला 10वी पर्यंत होतं. स्पर्धा परीक्षेमध्ये स्टेप बाय स्टेप गणिताला काही अर्थ राहत नाही, त्या गोष्टी मिनिंगलेस असतात. सो तुम्हाला या ठिकाणी योग्य उत्तराला काढता येणं गरजेचं आहे. आता तुम्हाला ह्या सर्व गोष्टी टीईटी साठी तर उपयुक्त ठरतीलच, मात्र स्कॉलरशिप, एमटीएस, एनटीएस सारख्या विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही शिकवणार आहात तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी त्यांना अजून परफेक्टली मांडता येतील. ओके, तर आपण त्या दृष्टिकोनातूनही काही दिवसानंतर आपण त्यासाठी लेक्चर घेणार आहोत. ओके, तर त्याचाही बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होईल असा मी प्रयत्न करणार आहे. ओके, त्या संदर्भात आपण वेगळ्या नियोजन तुम्हाला मी कळवेलच, पण आता सध्या आपण याच्यावरती फोकस करूया. ए व बी यांचं गुणोत्तर आहे 4:3. ए आणि बी यांचं गुणोत्तर आहे 4:3. ओके, त्यानंतर 5 वर्षापूर्वी गुणोत्तर किती? 3:2. गुणोत्तर कमी झालं आहे, कमी झालंय. 4चे 3 झाले, 3चे 2 झाले. किती भाग कमी झाले? 1 भाग कमी झाला. गुणोत्तराचा 1 भाग कमी झालाय शिक्षक मित्रांनो. म्हणजे आपण किती वर्ष मागे गेलोय? आपण या ठिकाणी 5 वर्ष मागे गेलोय, 5 वर्ष मागे गेलो आहोत. तर बी चे आजचे वय किती? सो आज बी चे भाग किती आहेत? आज बी चे भाग 3 आहेत. आज बी चे भाग 3 आहेत. तर एकाची किंमत 5 आली ना, तर 3 साठी 5 प्रमाणे 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. तर बी चे आजचे वय किती येणार आहे? 15 येत आहे. तर 3च्या पटीत यायला पाहिजे. 3च्या पटीत हा पर्याय पण नाही, हा पर्याय पण नाही. तुम्ही पर्यायावरून पण जाऊ शकतात, परंतु सर्वच जर 3च्या पटीत असतील तर मग तेव्हा आपला हा रामबाण उपाय, आपलं हे रामबाण लॉजिक तुम्हाला क्लिअर झालेलं पाहिजे. याचा उपयोग तुम्हाला करता यायला पाहिजे. या गोष्टी डोक्यात फिट झाल्या पाहिजे. ओके, चला तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. समजलेले असतील तर सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करायचंय पटकन. ओके, चला तर आपण पुढचा टाईप नंबर 3 या ठिकाणी समजून घेऊया. 5 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 3:2 होते. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 5:4 आहे. ओके, बघा शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. याला जर आपण एक्स मानून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर एक पेज तुमचं भरणार आहे, 1 किंवा 2 पेज तुम्हाला उत्तर काढण्यासाठी लागणार आहेत. परंतु यालाही आपण आपल्या सोप्यात सोप्या लॉजिकने सोडवू शकतो. यालाही आपण कमीत कमी वेळेमध्ये याचं उत्तर आपण काढू शकतो. ओके, सो लक्षात घ्या, 5 वर्षापूर्वी काय दिले आपण मांडून घेऊया, त्या गोष्टी समोर लिहूया. मी आता एक्स मानून सांगत नाही, मी डायरेक्ट तुम्हाला लॉजिकली सांगतो. 2 व्यक्ती आहेत ए आणि बी. ओके, 5 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर आहे 3:2, म्हणजे ए साठी 3 भाग, बी साठी 2 भाग. त्यानंतर त्यांनी म्हटलंय 3 वर्षानंतर गुणोत्तर चेंज झालं आहे. 3 वर्षानंतर गुणोत्तरामध्ये बदल झालेला आहे. ते गुणोत्तर आहे या ठिकाणी 5:4. त्याच्या खाली बरोबर मांडणी करायची 5:4. ओके, आता काय बघायचं शिक्षक मित्रांनो, बघा 2चे 4 झाले म्हणजे 2 भाग वाढले. इथं पण 3चे 5 झाले म्हणजे दोघी साईडला 2 भाग वाढलेले आहेत गुणोत्तरामध्ये. ओके, इथं काय विचार करायचा आहे की 5 वर्षापूर्वी हे आणि 3 वर्षानंतर हे, तर यांना आपण मर्ज करायचंय. मी जर तुम्हाला म्हटलो तुम्ही 2000 वर्षामध्ये आहात, ओके, 2000 वर्षापासून तुम्हाला 5 वर्ष मागे जायचंय, तर आपण 5 वर्ष मागे गेल्यावर कुठल्या वर्षामध्ये जाणार? आपण 1995 या वर्षामध्ये जाणार. मी जर म्हटलो 3 वर्षानंतर, तर आजपासून 3 वर्षानंतर आपण कुठे जाणार? आपण 2003 मध्ये जाणार की नाही? ओके, मग हा जो गॅप आहे 1995 ते 2003, हा किती वर्षांचा गॅप झाला? हा 8 वर्षांचा गॅप झाला. मग आपल्याला ह्या गॅपला एकत्र करावं लागणार आहे या लॉजिक मध्ये. सो 5 आणि 3 8 वर्ष. तर हे 2 भाग जे गुणोत्तराचे वाढलेले आहेत ना, याची तुलना करताना कशी मांडणी करायची? हे 2 भाग म्हणजेच यांची बेरीज 5 आणि 3 8 वर्ष. 2 भाग म्हणजे 8 वर्ष. हे लॉजिक समजून घ्या. तर गुणोत्तराचा 1 भाग कितीचा? बे 1 बे 4 8. तर 1 भाग झाला 4 वर्षाचा. ओके, 1 भाग झाला 4 वर्षाचा. विचारलेलं आहे बी चे सध्याचे वय किती. मग बी 2 भागांमध्ये पण कधी? 5 वर्षांपूर्वी. बी 4 भागांमध्ये पण कधी? 3 वर्षानंतर. कुठल्याही एका व्हॅल्यूला टार्गेट करायचंय. कुठल्याही बी च्या एका भागाच्या किमतीला टार्गेट करायचं आणि ते एका भागाच्या किमतीने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 ला पण या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय करा. 4 ला पण 4 ने मल्टिप्लाय करूया. 4 चौक 16, 4 दुने 8. तर हे 8 वर्ष वय बीचं आलं, पण कधी? 5 वर्षापूर्वी आलं. विचारलेलं कधी? सध्याचे म्हणजे आजचं विचारलेलं आहे. म्हणजे काय विचारलेलं आहे? आजचं विचारलेलं आहे. तर 5 वर्षापूर्वी 8 आहे, तर आज मध्ये येताना 5 वाढवावे लागतील. 8 आणि 5 13 होईल. ओके,
3 वर्षानंतर ते 16 निघालेलं आहे. मला आज मध्ये जायचंय, हे नंतरचं काढून घेतलंय, पुढे गेलोय मी. ओके, तर 3 वर्ष कमी करावे लागतील. 3 जर कमी केले पुन्हा 13 वर्ष, म्हणजे आपलं ऍक्च्युअल आन्सर 13 यायला पाहिजे, की जे कुठल्याही पर्यायामध्ये नाही. तेव्हा आपण काय सिलेक्ट करतो, यापैकी नाही हा पर्याय आपण सिलेक्ट करतो. इज दॅट क्लिअर? ओके, चला सर्वांना हे लॉजिक समजलेलं आहे का? सर्वांना या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत का? ओके, असतील तर लवकर यस टाईप करा. आपण पुढच्या प्रश्नांकडे या ठिकाणी जाऊया. ठीक आहे, तर सिंपल आहे. विचार लॉजिकली माइंड मध्ये करायचा. एक्झाम्पल वाचता क्षणी करायचा, की 5 वर्षापूर्वी 3 वर्षानंतर यांना एकत्र करायचं. 8 वर्ष, 3 चा 5 झाला 2, 2 चा 4 झाला, 2 भाग वाढले. 2 भाग म्हणजे 8, 2 म्हणजे 8, 1 म्हणजे 4, 1 म्हणजे 4, 4 दुनी 8, 8 झालं हे 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी एखाद्याचं वय 8 वर्ष आहे, आज मध्ये येताना 5 वाढवून घ्यायचे. 8 आणि 5 13 झालं का? ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे थॉट प्रोसेसने आपल्या माइंड मध्ये एक्झाम्पल सोडविता येणं गरजेचं आहे. ओके, तेव्हाच तुमचा वेग वाढेल, अचूकता येईल आणि गणितामध्ये चांगले मार्क्स येतील. चला पुढे जाऊया. 10 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचं गुणोत्तर 6 ला 7 आहे. किती वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी. 6 वर्षानंतर गुणोत्तर किती? 10 ला 11 झालंय. मग मी सांगितलं तुम्हाला, यांना आपण एकत्र करतो ना, यांना आपण एकत्र करतो आणि इथं फरक बघतो. 7 चा 11 झाला, किती भागांची वाढ झाली? 4. 6 चे 10 झाले, किती भाग वाढले? 4 भाग. तर गुणोत्तराचे 4 भाग, गुणोत्तराचे 4 भाग म्हणजे हे 10 आणि 6 16 वर्ष. 16 वर्ष. तर एक भाग कितीचा, गुणोत्तराचा एक भाग कितीचा होणार आहे, असा लॉजिकली आपल्या माइंड मध्ये विचार करायचा. 4 भाग म्हणजे 16, तर 4 1 4, 4 चौक 16. एका भागाची किंमत झाली 4 वर्ष. एका भागाची किंमत किती झाली? 4 वर्ष झालेली आहे. तर आता आपल्याला विचारलेलं काय? बी चे 9 वर्षानंतर. मग 6 वर्षानंतर बी किती भागांमध्ये? 11 भागांमध्ये आहे ना. 6 वर्षानंतर बी 11 भागांमध्ये. एकाची किंमत किती आली? 4. मग असे 11 भाग 4 प्रमाणे, 11 भाग 4 प्रमाणे याला 4 ने मल्टिप्लाय करा, किती होईल? 44 वर्ष. किती झालं हे? 44 वर्ष. पण हे कधीच निघालं? हे 6 वर्षानंतर निघालं. आपल्याला कधीच विचारलंय? आपल्याला 9 वर्षानंतर विचारलंय. सो 6 चे 9 होत आहेत, म्हणजे कितीची भर पडत आहे? 3. म्हणून आपण इथं पण 3 वाढवायचे, इथं पण 3 वाढवायचे. म्हणजे आपलं उत्तर काय? 47, 47, 47 हे होणार आहे. क्लिअर? ओके, म्हणजे विचारलेला प्रश्न काय आहे त्या शेवटच्या लाईनला पण या ठिकाणी डिकोड करणं फार महत्वाचं आहे. ओके, शेवटच्या लाईनला पण या ठिकाणी डिकोड करणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. फक्त भागांचा गॅप आणि यांना मर्ज आणि कंपॅरिझन, तुलना. 4 भाग म्हणजे 16 वर्ष, एकाची किंमत 4 वर्ष. क्लिअर? चला तर आपण जाऊया पुढच्या वर्षाकडे. ओके, पुढच्या एक्झाम्पल कडे. 6 वर्षापूर्वी इथे लिहूया पुन्हा एकदा. 6 वर्षापूर्वी ए आणि बी, ओके, यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 5 12. त्यानंतर 3 वर्षानंतर या ठिकाणी गुणोत्तर आहे 8 15. ओके, तर आता काय होणार आहे बघा. या ठिकाणी 12 चा 15 झाला म्हणजे 3 भागांची भर झाली, ऍडिशन झाली. 5 चा 8 झाला म्हणजे 3 भाग गुणोत्तराचे वाढले. ओके, 3 भाग म्हणजे किती? 6 आणि 3 9. 6 आणि 3 किती वर्ष? 9 वर्ष. ओके, मग एक भाग कितीचा? गुणोत्तराचा एक भाग कितीचा? 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. एका भागाची किंमत आलेली आहे 3 वर्ष. एका भागाची किंमत किती आलेली आहे? 3 वर्ष. विचारलेलं काय? बी चे 10 वर्षानंतरचे वय. मग बी ला टार्गेट करायचंय. बी चे इथं 2 किमती आहेत. मग आता नंतरचं म्हटलंय ना, तर नंतरच्या गुणोत्तराला बघायचं, नंतरच्या माहितीला बघायचं. 3 वर्षानंतर बी 15 भागामध्ये, एकाची किंमत 3, तर 15 त्रिक 45 वर्ष. पण हे कधी निघालं? बीचं वय हे 3 वर्षानंतर निघालं. किती वर्ष? 45 वर्ष. विचारलेलं काय आहे? 10 वर्षानंतर विचारलेलं आहे. मी ऑलरेडी 3 वर्षानंतरचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. मला अजून किती वर्षांची भर घालावी लागेल की जेणेकरून 3 चे 10 होतील? मला 3 मध्ये 7 टाकावे लागतील. 7 वर्ष पुढे जावं लागेल, तेव्हा 10 होतील. तेव्हा इथं पण मला 7 वर्ष पुढे जावं लागेल. 45 आणि 7 मला याचं उत्तर 52 मिळणार आहे, जे की तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये 1 मध्ये देण्यात आलेला आहे. क्लिअर? ओके, समजलंय सर्वांना? ओके, तर वैवारीचे एक्झाम्पल, गुणोत्तराचे एक्झाम्पल किंवा भागीदारी हा घटक असेल तर हे कन्सेप्ट जर तुम्ही रेडी केले, क्लिअर केले, तर
तर तुम्हाला ह्या मेथडने अतिशय सोप्या पद्धतीने आन्सर पर्यंत, उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. एका वर्षापूर्वी अजय आणि विजय, अजय आहे आणि विजय दादा आहेत. ओके, दोघांचं गुणोत्तर आहे 3:2. एका वर्षानंतर, हे एका वर्षापूर्वी, ओके, हे एका वर्षापूर्वी, त्यानंतर एका वर्षानंतर गुणोत्तर आहे 5:4. ओके, काय बघायचं आपल्या मेथडने, 3चा 5 झाला, 2चा 4 झाला, 2 भागांची भर झाली. 2 भाग म्हणजे किती, 1 आणि 1 हे 2. 2 भाग म्हणजे 2 वर्ष, तर 1 भाग म्हणजे 1 वर्ष. 1 भाग म्हणजे 1 वर्ष झालं आहे, राईट. एका भागाची किंमत 1 वर्ष आहे. तर या ठिकाणी एका भागाची किंमत 1 वर्ष झाली, तर विजयचे सध्याचे वय किती, मग 1 वर्षापूर्वी विजय 3 भागांमध्ये, 3 3, 1 वर्षापूर्वी 3 वर्ष, तर आज मध्ये येताना तो किती होऊन जाईल, 4. हे आपण अजयचं काढलं. ठीक आहे, आपल्याला विजयचं विचारलंय. ओके, तर आपण विजयच्या 2ला मल्टिप्लाय करूया, 2 वर्ष हे विजयचं वय झालं 1 वर्षापूर्वी. आज मध्ये येताना मला 1 प्लस करावं लागेल, तर 3 वर्ष वय होईल. इथं 1 वर्षानंतर 4 आहे, एका भागाची किंमत 1 आहे, 1 ने मल्टिप्लाय केलं, 4 1 4, हे एका वर्षानंतर 4 आहे. मात्र मला मागे गेलो, आज मध्ये गेलो तर पुन्हा 3 मिळेल. सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 3 आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 3 आहे. विजयचं वय 3 वर्ष आपल्याला सांगता येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वयवारी या घटकाला सोप्या रीतीने सोडवू शकतो. ओके, पुढचा प्रश्न एक बघू या ठिकाणी. स्वाती आणि प्रीती, याच्यासाठी काही वेगळ्या ट्रिक्स आहेत, ते आपण ऍप्लिकेशन मध्ये जो नेक्स्ट पार्ट घेणार तेव्हा तुम्हाला मी सांगणार आहे याच्या सर्व काही ट्रिक्स. पण तुम्हाला अजून एक लॉजिक या ठिकाणी, पर्यावरण कशा प्रकारे या प्रश्नाला सोडवू शकतो ते मी तुम्हाला अजून पुन्हा सांगत आहे. स्वाती आणि प्रीती, ओके, यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 3:5, म्हणजे स्वाती करता 3 भाग आणि प्रीती करता काय 5 भाग. ठीक आहे, नंतर त्यांचं गुणोत्तर झालं 11:16. ओके, कधी 7 वर्ष पुढे गेल्यानंतर, 7 वर्षानंतर गुणोत्तर 16 झालं. मग आता लक्षात घ्या, विचारलेलं कोणाचं आहे, तर विचारलेलं आहे प्रीतीचे आजचे वय किती, प्रीतीचे आजचे वय किती. ओके, तर प्रीतीचे आजचे वय बघायचे, तर प्रीतीचे आजचे भाग किती आहेत, 5. आजचे भाग किती, 5. 5च्या पटीत पर्याय पाहिजे, 5च्या पटीत हा नाहीये, हा कटला, हा कॅन्सल. नंतर 7 वर्ष पुढे गेल्यानंतर 16च्या पटीत पाहिजे वय तीच, 16च्या पटीत तीच वय पाहिजे. मग प्रत्येक पर्यायात ना 7 मिळवून घ्यायचे. 7 इथे टाका, 7 इथे टाका, 7 इथे टाका. ओके, हे 22 16च्या पटीत नाही, कॅन्सल. हे 47 16च्या पटीत नाही, कॅन्सल. मात्र हे 32 सोड 2 32, तर हे आहे, म्हणजे आपलं उत्तर हेच आहे, योग्य पर्याय क्रमांक बी. तर अशा पद्धतीने तुम्ही पर्यायावरून जाऊ शकता. जिथं जी गोष्ट महत्वाची आहे, जी योग्य आहे, ती तुम्हाला सजेस्ट केली जाणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. आपण विविध परीक्षांना आलेले प्रश्न पण बघत आहोत. टीईटीचे पण PYQ आपण बॅच मध्ये कंडक्ट करणारच आहोत. ओके, सो या प्रश्नाला तुम्ही प्रयत्न करायचा आहे, ऍज अ होमवर्क ठेवत आहे हा प्रश्न. याचं आन्सर लेक्चर सेशन एंड झालं. ओके, युट्यूबची ही स्ट्रीम एंड झाली, लेक्चर संपलं, त्यानंतर तुम्ही याचं आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात. आणि आजचं लेक्चर समजलेलं आहे का ते पण सांगणार आहात. ठीक आहे, काही तुम्हाला स्वतःला आपलं मत व्यक्त करायचं असेल ते पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण गणिताची ही बॅच सुरू करत आहोत. तिचं नाव आहे पूर्णांक बॅच, पैकीच्या पैकी मार्क देणारी बॅच. पूर्णांक आणि अपूर्णांक हे 2 घटक आपण अभ्यासणार आहोत. ओके, अपूर्णांक म्हणजे काय, की आपल्याला 8 पैकी समजा 3 भाग आहेत, तर हा अपूर्णांक संख्या झाली. मला 8 पैकी 8 आले, म्हणजे पैकीच्या पैकी आले. तशा पद्धतीने मला 30 पैकी 30 घ्यायचे आहेत, पैकीच्या पैकी घ्यायचे आहेत मार्क्स. सो पूर्णांक बॅच आपण याला म्हटलेलं आहे. आणि बेसिक टू ऍडव्हान्स आपण या बॅच मध्ये जाणार आहोत. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मोड मध्ये असेल, लाईव्ह तुम्हाला बघता येईल. लाईव्ह बघून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा रिव्हिजन साठी व्हिडिओ रेकॉर्डेड मध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे ऍप्लिकेशन मध्ये, त्या बॅच मध्ये. ओके, तर ह्या बॅचची फीज आहे 19,999. परंतु काही दिवसानंतर ही ही एवढीच फीज मी ठेवणार आहे. परंतु काही दिवस जोपर्यंत आपले डेमो लेक्चर ऑनगोईंग आहेत तोपर्यंत आपण याची फीज 50% ऑफने घेणार आहोत. सो लवकरात लवकर तुम्ही एनरोल करू शकतात. ओके, तर ही बॅच रेग्युलर एक उद्या आणि परवाच्या सेशन नंतर ऍप मध्ये अतिशय बेसिक पासून, संख्या प्रणाली पासून सुरुवात करणार आहोत. सर्व अवघड घटक, बीजगणित असू द्या, भूमिती असू द्या, सर्व काही त्या ठिकाणी, स्तंभालेख असेल, पाय चार्ट असेल, सर्व पेपर 1 पेपर 2 पेपर 1 साठी लागणारी बुद्धिमत्ता, जे काही 4-5 टॉपिक आहेत ते पण आपल्या ट्रिक्स लॉजिक नुसार आपण बघणार आहोत. तुम्हाला काही प्रश्न असतील लवकरात लवकर तुम्ही विचारू शकता. ओके, आपलं ऍप्लिकेशन आहे
गणितवाडी या नावाने प्ले स्टोर वरती तुम्ही सर्च करा. प्ले स्टोर, गुगल प्ले स्टोरचा हा सिम्बॉल असतो आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये, त्या ठिकाणी हे स्पेलिंग टाईप करा. ओके, त्यानंतर तुम्हाला आपला हा लोगो असलेलं ऍप्लिकेशन दिसेल, ते डाउनलोड करा. ओके, ते डाउनलोड केल्यानंतर तुम्ही रजिस्टर करू शकतात. रजिस्टर केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी त्या ठिकाणी रजिस्टर करा. ओके, त्यानंतर पासवर्ड सेट करा आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी टीईटी टेट कॅटेगरी सिलेक्ट करून ही आपली जी पूर्णांक बॅच आहे बेसिक टू ऍडव्हान्स ही तुम्हाला दिसेल आणि हिला तुम्ही बाय नाऊ परचेस त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर तुम्ही लाईव्ह मध्ये ऍप्लिकेशन मध्ये लेक्चर सर्व काही बघू शकता. तुम्हाला कुठलीही क्युरी असेल, तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर व्हॉट्सअप वरती तुमचा परिचय आधी द्या, तुमचं नाव, शहर पाठवा मला. ओके, आणि लेक्चर कसं वाटलं तेही तुम्ही मला मेन्शन करू शकता. काही तुम्हाला डाऊट असेल तर निश्चित मला या नंबरवरती या ठिकाणी तुम्ही विचारू शकतात. माझ्या वेळेनुसार मी निश्चित तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण बॅच मध्ये कशा रीतीने शिकवणार आहोत. ओके, कशा प्रकारे आपण काही गोष्टी क्लिअर करणार आहोत, संकल्पनांवरती आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी फोकस करणार आहोत. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाले की मग नंतर तुमचं लॉजिक कसं डेव्हलप होईल, PYQ कव्हर करणार, ट्रिक्स तुम्हाला सांगणार, अतिशय बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आपण या बॅच मध्ये जाणार आहोत. आता पुरेसा वेळ आहे, मागच्या टीईटीला आपल्याला पुरेसा वेळ मिळाला नव्हता. ओके, आणि हा विषय असा आहे की आपण सोप्या पद्धतीने समजून घेतला तर निश्चित आपल्याला मार्क्स देऊन जातो. ओके, जर आपल्याला समजा 83 मार्क्स सध्या पात्रतानुसार त्या ठिकाणी वेटेज होतं मागच्या टीईटीला, तर आपल्याला 90 प्लसचं टार्गेट ठेवून यावरती काम करायचं आणि ह्याच विषयामध्ये जर आपण 25 प्लस मार्क्स घेतले तर तुम्हाला श्युरिटी येणार आहे. ओके, सो याच्यावरती भर द्या. बाकीचे विषय तुम्ही वाचून सेल्फ स्टडी करूनही करू शकतात. मात्र तुम्हाला जर सर्व विषयांची बॅच हवी असेल तर तशा प्रकारे आपण भविष्यात नियोजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, मात्र मॅथ्स रिझनिंगची स्पेशल बॅच तुम्हाला अशी कुठेही मिळणार नाही. सो नक्की याचा फायदा घ्या आणि या गोष्टी सर्व समजून घ्या. गणित हा तुमचा आवडता विषय असेल भविष्यामध्ये, एवढी खात्री देतो. गणिताची भीती तुमची जाणार आहे, तुम्हाला निश्चित पैकीच्या पैकी मार्क्स येतील. ओके, सो किती महिने क्लास होईल, आपण साधारण 2 महिन्यात हा सिलेबस संपूर्ण 2 महिन्याच्या आत आपण संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, डेली जर आपले लेक्चर झाले तर सिलेबस संपेल, त्यानंतर आपण सरावासाठी त्या ठिकाणी युट्यूब सेशन वगैरे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा बॅच मध्ये पण आपण सराव करून घेणार आहोत. ओके, चला तर आपण आज थांबूया. तुमच्या काही प्रश्न असतील, तुमच्या काही डाऊट्स असतील, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुम्हाला लेक्चर समजलं नाही समजलं, निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, काही तुम्ही व्यक्त होऊ शकतात, सांगू शकतात. ओके, मलाही काही इम्प्रूव्हमेंट करता येईल तर निश्चित मी करण्याचा प्रयत्न करेल आणि एक परफेक्ट टीचर बनवून तुमच्यासाठी मॅथ हा विषय मांडण्याचा अजून आपण परिपूर्ण असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आजची सेवा इथे समाप्त करूया. धन्यवाद, थँक्यू सो मच. येणाऱ्या टीईटीच्या परीक्षेसाठी तुम्हाला फार फार शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.